शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांड यांच्यावर आज आळंदीमध्ये शाईफेक करण्यात आली। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केली तर मला जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असं लवांड यांनी म्हटलेलं आहे। आळंदी मातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवरून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। त्यांची तक्रार घेण्याची कारवाई सुरू आहे आणि त्यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याची सध्या कारवाई सुरू आहे। नाही, आता याच्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। पुढील अपडेट आपल्याला देण्यात या बाबतीत सध्या त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि गुन्हा दाखल करण्यानंतर पुढील तपासाचा सगळ्या बाबी उघड। तर या शाईफेकीनंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी स्पष्टीकरण दिलंय। वारकरी संप्रदायावर वारंवार टीका केल्यानं शाईफेक केली असं भंडारे यांनी म्हटलं। लवांड यांनी पिस्तूल आणि इतर विषयांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहे असं भंडारे यांनी म्हटलेलं आहे। विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली। बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे। आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे, म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। तर विकास लवांड यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर आता संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। लोणी काळभोर पोलीस स्थानकामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच आळंदीमध्ये मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांड यांच्यावर आज सकाळी शाईफेक करण्यात आली। हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। संग्राम भंडारे यांनी आपल्या समर्थकांसह विकास लवांड यांच्यावर काळी शाई फेकली। आता या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहे। ऐकूया। विकास लवांडे गेले अनेक दिवस आपण जर बघितलं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जी काही लोकांनी, म्हणजे खरं तर मनुवादी लोकांनी जी घुसखोरी केली आहे त्याच्या विरोधात बोलत होते। जे हे खरे प्रामाणिक संतांचे विचार घेऊन जाणारे वारकरी संप्रदायाचे हबप आणि सगळे महाराज आहेत, कधी चिडलेले, रागवलेले, कधी बंदूक घेऊन गेलेले कधी आपण बघितलंय का? मग अशा भोंदूबाबाला जर आपण स्वीकारत असू, त्याला मोठं करत असू, तर हेली कुठेतरी संतांचे विचार हे पायाखाली तोडवले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि हा जो बोंधू म्हणतो ना, आमचे गुरुवर्य या गुरुवर्यांनी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये एक अशी शाळा घातली जिथं बहुजन समाजाच्या मुलांना एंट्री नाही। त्यामुळे हा जो कोणी बोंधू, काय नाव, भंडारी, जर बहुजन समाजाचा असेल, स्वतःच्या पोराला टाकून बघ त्या शाळेमध्ये। कशामुळे झाले मला माहिती नाही, पण असं आहे की एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे। हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता। ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपवर्ग केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे, कारण कधी जर डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल तर
शाहीमधलं तर डोळेसुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात. पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात. ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. एक दुर्दैवी गोष्ट आहे की विकास दादा लवंडे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्याला भ्याड हल्लाच मी म्हणेन. आणि विकासदादांचं सुद्धा अभिनंदन याच्याकरता करेल की त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोरं गेलेले आपल्याला दिसत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला धीरोदात्तपणे या विषयाला पुढे सामोरं जाण्यास शिकवलेलं आहे. प्रतिवाद करायला हरकत नाही ना, तुम्ही करा प्रतिवाद, त्यांनी काही म्हटलं असेल तर. ही पद्धत जी आहे ती अत्यंत चुकीची आहे. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो? प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंड्यावर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारांना सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? वारकरी विचार हा सहिष्णुतेचा आहे. संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वर असेल, नामदेव महाराजांचा असेल. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने शाही फेकण्याने काही विकास लवंडेंची भाषा किंवा भूमिका बदल होईल असं मला नाही वाटत. विकास लवंडेजींनी काय सांगितलं तर वारकरी संप्रदाय हा संत परंपरेचा आणि समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन पुढे जाणारा हा महाराष्ट्राचा एक आध्यात्मिक विचार आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात जर त्यांच्यावर हल्ला केला असेल तर हा भ्याड हल्ला आहे. या हल्ल्यामधले जे हल्लेखोर आहेत हे भारताच्या संविधानाला, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला हे मानणारे नाहीत, तर हे गुंडेलशाही आणि दंडेलशाहीच ही त्यांच्या एकत्रित वागण्या बोलण्यातून आणि आजच्या कृतीतून आढळून येते. आणि हे या प्रकरणाला थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाची चेतावणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अशा प्रकारच्या गुंडांना हे कुठेतरी संरक्षण देतात असं देखील म्हणावं लागेल. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि आमचे मित्र विकास लवांडे यांच्यावरती काही वारकरी संप्रदायातले सत्ताधाऱ्यांचे पुरस्कृत गुंड त्यांनी शाई टाकून त्यांना जीवे मारण्याचा जो हल्ला केला त्याचा मी निषेध करतो. पण ज्यांनी कोणी हल्ला केलेला आहे, सरकारची ताकद आपल्या पाठीशी आहे, आपण काही केलं तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही अशा त्या भ्रमात असतील. पण त्यांना मी सांगू इच्छितो, आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे लोक आहोत. कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांड्यांनी आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहे. गोष्ट तर तो महाराज म्हणून मला असं वाटते महाराजाच्या नावाला असलेला कलंक आहे. संग्राम पठारेंनी ज्या पद्धतीने आतंकवाद्यासारखं एखाद्याला गाठून त्याच्या अंगावर शाईफेक करणं, आमच्या गुरुला बोलला म्हणून सोडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देणं, तर हा जो अहंकार, मद असा क्षणोक्षणी त्याच्या बोलण्यातून झळकलाय. त्याच्यासोबत जी गोरक्षकाची झुंड होती, तर धर्माच्या नावाने वारकरी संप्रदायच मानणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारे जीवानं मारण्याचा प्रयोग कोणी करत असेल तर यांना तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज, ज्ञानोबा राया हे कितपत कळले? ज्यावेळेस दुसरा कोणी बोलल्यानंतर त्याला ते नास्तिक ठरवतात. म्हणजे नास्तिक ठरवणारे हे नाही, असं होतं कामा नये. कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं. काळी शाही एखाद्याच्या अंगावर टाकणं आणि त्याला हानी पोहोचवणं हे जर तुम्ही करणार असेल तर तुम्हाला कोणत्या उद्देशाने हवं म्हणावं? म्हणजे वारकरी संप्रदायातली ही परंपरा आहे का? संग्राम बापू भंडारे नामक एक मोठा गुन्हेगार या वारकऱ्यांच्या आडून भाजपा प्रणित हा गुन्हेगार आहे. भाजपाकडून याला फंडिंग होतं. भारतीय जनता पार्टीचा तथाकथित हा गुंड ज्या पद्धतीने पुरोगामित्वाच्या विचारावरती लढणारे विकास लवांडेजी यांच्यावर 3-4 पाटलांची शाही फेक करतो, त्यांना इजा पोहोचवतो, त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करतो, अशा संग्राम भंडारेचा निषेध व्यक्त करतो. आणि निश्चितपणे या राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की या राज्यामध्ये पुरोगामित्वाची बाजा घेऊन बोलावी का नाही बोलावी
आम्ही सत्याच्या बाजूने बोलावं ना बोलावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.